नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज होता रविवार. नेहमीप्रमाणे रविवार असलं की आमचं ठरलेलंच असतं बाहेर कुठेतरी फिरायला जायचं. तर त्याचसाठी आम्ही निघालेलो आज पुण्याजवळ असलेल्या रामदरा मंदिर आहे इथे. तर निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे एक छान सुंदर असं राम मंदिर आहे. पुण्याच्या जवळच आहे. पावसामुळे वातावरण पण किती सुंदर झालेलं आहे ना. तर नुकताच पाऊस पडून गेला होता. तर मंदिर हे जवळ असल्यामुळं आम्ही लवकरच तिथे पोचलो. तर मंदिराच्या बाहेर पार्किंगसाठी खूप छान व्यवस्था आहे. म्हणजे व्यवस्थित गाड्या पार्क करता येतात. गर्दी नाही, गोंधळ नाही, काय नाही आणि टेन्शनही नाही. एकदा गाडी पार्क केली की परत गाडीकडे बघायचंच नाही. तर वातावरणही खूप छान आहे आणि माझा आवाज थोडा वेगळा येत असेल तर थोडंसं दुर्लक्ष करा, कारण माझी तब्येत जरा बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे तो आवाज येतो. इथून मंदिराची एंट्री आहे. तर गाडी पार्क केल्यानंतर पहिल्यांदा इथूनच एंट्री करायची. तर तिथून थोडंसं आतमध्ये मंदिर आहे. तर सुरुवातीलाच एंट्रीच्या ठिकाणीच अशी खूप छान झाडे आहेत आणि वातावरणामुळे खूप हिरवीगार झालेली आहेत. तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर पहिलं आणि आवडतं काम ते म्हणजे गंध लावणे. तर आम्हाला मंदिरात गेल्यानंतर गंध लावायला खूपच आवडतो. मंदिरात गंध नाही लावला तर आम्हाला मंदिरात गेल्यासारखं वाटत नाही. आणि कुठल्याही मंदिराचा, इथंच नाही कुठेही जा तर छानपैकी आम्ही पहिले गंध लावत असतो आणि मला वाटते प्रत्येकानेच तो लावावा. त्यानंतर इथं हे राम मंदिरात बद्दल माहिती होती थोडीशी. तर हे श्री तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय आहे. तर त्याबद्दलच माहिती लिहिली. त्यानंतर हे असं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे आणि तलाव आहे, त्याच्या काठावर वसलेला आहे. असं म्हणतात की प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. म्हणजे वनवासाच्या वेळेला प्रभू श्रीराम या ठिकाणी आले असतील. त्यानंतर पुढे खूप मोठं मंदिर आहे, खूप आतमध्ये चालत जावं लागतं. तर प्रभू श्रीराम हे त्रेतायुगातील अवतार मानले जातात. ते भगवान विष्णूंचा 7वा अवतार आहेत. तर त्यांचा जन्म अयोध्या नगरीत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी झाला होता. तर त्यांना 3 बंधू होते, एक भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. तर श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात, कारण त्यांनी सदैव धर्म, सत्य, कर्तव्य आणि आदर्श यांचा मार्ग अनुसरला आहे. ते आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श राजा व आदर्श पती म्हणूनही ओळखले जातात. सत्य, संयम, धैर्य, दया, न्यायप्रियता हे त्यांचे गुण विशेषतः सर्वांना दिसतात. तर प्रभू श्रीराम हे धर्म, नीती आणि सत्याचे प्रतीक आहेत. हिंदू धर्मात त्यांची पूजा अत्यंत श्रद्धेने केली जाते आणि अजूनही आपण ती खूप श्रद्धेने करतो. तर रामनवमी हा त्यांचा जन्मोत्सव विशेषतः साजरा होतो. तर त्यांचा तारक मंत्र मानला जातो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू श्रीराम हे केवळ एक राजा नव्हते, तर ते धर्म, आदर्श आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक होते. तर त्यांच्या जीवनातून प्रत्येकाला कर्तव्यपरायणता, सत्यनिष्ठता आणि आदर्श जीवनाची प्रेरणा ही मिळते. रामायण तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. घरातील लहानात लहान मुलं असेल तरी त्याला रामायणातील बऱ्यापैकी भाग हा माहीत आहे की कसं घडलं होतं, काय घडलं होतं. तरी पण मी एक थोड्या शब्दात पटकन सांगते. तर काय झालं होतं, प्रभू श्रीरामांनी विश्वामित्र ऋषींच्या यज्ञ रक्षणासाठी राक्षसांचा वध केला. त्यामुळे जनकनंदिनी सीतेचे स्वयंवर जिंकून त्यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर सावत्र आई कैकेयीच्या इच्छेमुळे त्यांना 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागला. त्या वनवासात सीतेचे रावणाने अपहरण केले.
आणि मग हनुमान सुग्रीव व वानर सेनेच्या मदतीने रावणाशी युद्ध करून विजय मिळवला, रावणाचा वध करून. तर रावणवधानंतर सीतेची सुटका करून श्रीराम अयोध्येला परतले आणि रामराज्य स्थापन झाले. तर रामराज्य हे न्याय, प्रामाणिकपणा, समता व लोककल्याणावर आधारित आदर्श राज्य मानले जात होते. तिथे सर्व लोक सुखी आणि समाधानी होते. तर अशी आहे रामायणातली कथा. तर रामदरा मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळच नाही आहे, तर निसर्ग, शांती आणि अध्यात्माचा संगम आहे. तर पुण्याजवळील गोंधळ, गोंगाट, धकाधकीतून सुटका करून मनशांतीसाठी हे एक एकमेव उत्तम ठिकाण आहे. तर या मंदिरात 3 मूर्त्या आहेत. एक श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांची मूर्ती मंदिरात आहे. तर येथे रामनवमी, हनुमान जयंती आणि इतर हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात मंदिरामध्ये. तसेच भाविक येथे शांत वातावरण, ध्यान, जप व प्रार्थना करण्यासाठी येतात आणि मनशांतीसाठी हे खूप सुंदर असं ठिकाण आहे. आल्यानंतर शांत, प्रसन्न आणि खूप भारी वाटतं. तर पुणेकरांसाठी हे वीकेंड किंवा पिकनिकसाठी किंवा आपलं धार्मिक स्थळ म्हणून हे लोकप्रिय आहे. तर इथं बस सेवा पण उपलब्ध आहेत किंवा आपण स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकतो. तर लोणी काळभोर मार्गे किंवा सासवड रोड मार्गे मंदिर गाठता येतं. हे मंदिर पुणे शहरापासून अंदाजे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असेल. तर लोणी काळभोरच्या मार्गावर ते स्थित आहे. ते मंदिर हिरवाई, टेकड्या आणि तलावाच्या काठी वसलेलं असल्यामुळं एक वेगळी शांती तिथे अनुभवायला मिळते. आणि त्या मंदिराची मूळ स्थापना ही 300 वर्षापूर्वी झाली असे सांगितलं जातं. त्यानंतर 1970च्या सुमारास स्वामी रामदास महाराजांचे अनुयायी देवराम महाराज या मंदिराचे जीर्णोद्धार केला यांनी. तर मंदिराचं बांधकाम नव्यानं केलं. मंदिराचं बांधकाम खूप सुंदर आणि कोरीव आहे. मंदिराच्या बाहेरचा परिसरही खूप सुंदर आहे, मनमोहक आहे आणि लहान मुलांसाठी असं मोकळं वातावरण असल्यामुळं मुलांनी खूप एन्जॉय केला. दुर्वांशने तर खूप एन्जॉय केला. तर तिथं हत्ती होता, तो पण त्याला खूप आवडला. हत्ती कसा करतो बोललं की त्याने करून दाखवलं. त्यानंतर म्हणजे जे वातावरण आहे गार्डन पण होतं, एक छोटंसं असं गार्डन टाईप होतं. खूप सुंदर होतं तिथं पण. खूप छान मनाला प्रसन्न वाटलं तिथं बसल्यानंतर थोडा वेळ. तर छोट्या ट्रिपसाठी, पिकनिकसाठी बऱ्यापैकी खूप लोकं तिथं आली होती आणि रविवार असल्यामुळं तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यानंतर निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर महत्त्वाचं काम ते म्हणजे फोटो क्लिक करणे. आणि कुठल्या ठिकाणी गेलो आहे आणि फोटो क्लिक केला नाही असं तर होतच नाही. त्यानंतर छान असे फोटो क्लिक करून घेतले आणि दर्शन घेतलं आणि त्यानंतर माघारी यायला निघालो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर एक छोटीशी कमेंटही करायला विसरू नका. तिथून येताना पाय निघत नव्हता, म्हणजे नको वाटतं इतकं त्या वातावरणात आपण मिक्स होऊन गेलेलो असतो आणि छान होता अनुभव.